नमस्कार, मी विद्युल्लता पवार. आपण ऐकतोय साने गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पुस्तक. रात्र तिसरी, मुकी फुले. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने विचारले. आई, वाढ ना लवकर, तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट. बारकू आपल्या आईला घाई करू लागला. कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता? रोज तुझी घाई? जा उपाशीच, नाहीतर आल्यावर भाकर खा, बारकूची आई म्हणाली. बारकू खरंच निघाला. त्याला त्या भाकरीपेक्षा गोष्टीच आवडत. त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती, परंतु त्याच्या हृदयाला श्यामच्या गोष्टीच पाहिजे होत्या. बारकू व शिवा जल्दीने निघाले. वाटेत ठेच लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते. बोले बंसरी धरीनू जय जयकार, श्याम सुंदर हरिनू जय जयकार, अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती. बारकू व शिवा आले तो शेवटच्या समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, असंग्रह, शरीरश्रम, अस्वाद, सर्वत्र भयवर्जन, सर्वधर्मी समानत्व, स्वदेशी स्पर्श भावना, ही एकादश सेवावे, नम्रत्वे व्रतनिश्चये. श्यामने गोष्टीस सुरुवात केली. आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे. लहानपणी मला फुलांचा फार नाद होता. फुलांसारखी सुंदर व पवित्र वस्तू जगात कोणतीच नसे. पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत. माझ्या वडिलांनीही फुलांचा फार नाद. पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजे असत. जास्वंद, कर्ण, गुलाब, रास्तुरा वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती. माझे वडील गणपतीचे मोठे भक्त. दररोज 21 दुर्वांची जुडी ते गणपतीला वाहायचे. खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यांनी कधी वाहिल्या नाहीत. वाटेल तितके लांब जातील, परंतु हिरव्यागार, झुपकेदार, लांब दुर्वा ते घेऊन येतील. देवाला साधी दुर्वा वाहावयाची ती तरी चांगली नको का, असे ते म्हणत. माझ्या वडिलांपासून फुलाचे वेड मी घेतले, परंतु आईपासून फुलांवर प्रेम करायला शिकलो. मी फुलांसाठी पहाटे उठत असे. आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते. बकुळीची फुले फारच सुंदर व सुवासिक असतात. त्यांच्यात मधही असतो. लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात. लहान लहान बटणेच जणू असे वाटते. बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणावयाचा. सकाळी फुले जमवून ठेवायची व 10 वाजता शाळा सुटून आल्यावर त्यांचे हार करावयाचे. वडील ते देवळातील देवांना नेऊन घालीत. सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमावयाची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची. सायंकाळी गुलबक्षीची फुले जमविण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे. दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरची ही फुले मी आणत असे, कारण त्यांना ती थोडीच हवी असत. फुलांची आवड आहे कोणाला? देवपूजा कोणाला हवी आहे? देहपूजा करणारे सारे होत आहेत. फूल तोडून कोणी शेंबड्या नाकात कोंबतील, नाहीतर घामट केसात खोवतील. फुले देवाच्या पूजेसाठी फार थोडी तोडावी, नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी. तेथे ती देवालाच वाहिलेली आहेत. आज मी फूल तोडू शकत नाही. फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते, परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे. गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलीत भांडणे व्हायची. गुलबक्षीचे फूल फार सुंदर असते. फुलाचा देठ लांब, बारीक व कोवळा असतो. देठाच्या टोकाला बारीक मणी असतो. गुलबक्षीची फुले नाना असतात. पिवळी, पितांबरी, लाल, पांढरी, शिटकावाची, कितीतरी प्रकार. गुलबक्षीचे काळे मणी फारच सुंदर दिसतात. माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी. गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एकात एक गुंतवून करतात. त्याला सुई दोरा लागत नाही.
या माळांचेही अनेक प्रकार असतात. तोड्याची माळ, दुहेरी माळ. बायका निरनिराळ्या तऱ्हेने ती गुंफतात. त्या दिवशी रविवार होता. रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचायला जात असू. पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाईल त्याला अधिक फुले मिळत. परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे. त्याच्या आधीच्या रविवारी मला एक सुद्धा फूल बाकीच्या मुलांनी मिळू दिले नाही. म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणावयाची. लवकर जाऊन कळ्यास तोडून आणावयाच्या असे मी ठरवले. गुलबक्षीची फुले 4 वाजल्यावर फुलू लागतात. सायंकाळी नीट फुलतात. फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जावयाचे ठरवले. बाहेर ऊन होते तरी मी निघालो. एक फडके बरोबर घेतले. 3 वाजण्याचा सुमार असेल. आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंद शास्त्र्यांच्या घरापाठीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या. गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात. ते सारे घुबे मी तोडून आणले. घरी आल्यावर मी एक ताम्हण घेतले व त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या. संध्याकाळी आई म्हणाली, आज फुले नाही का रे आणायला जात? मागच्या रविवारच्या सारखा उशिरा गेलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार. मग रडत बसशील. माळेला नाही तर नाही, पण दुपारीला तरी 4 आणून ठेव. मी तर केव्हाच आणून ठेवली आहे. तू माळ करते का? मी विचारले. आण तर, मी येतेच तुळशीजवळ बसते, म्हणजे घरात डेखे पडायला नकोत, आई म्हणाली. मी ताम्हण आणावयास गेलो, परंतु ताम्हणातील फुले नीट फुलली नव्हती. ते पाहून मी खट्टू झालो. ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली. हे रे काय पाणीसे ठिबकते आहे. कळ्यास तोडून आणल्या होत्यास वाटते, तरीच नीट फुलली नाहीत. श्याम, अरे झाडावर नीट फुलू तरी द्यावे की नाही त्यांना? एवढा काय आधाशासारखा गेलास उतावळा होऊन, असे आई मला बोलत होती. तोच शास्त्री बुवांकडची, धोंडोपंतांकडची, बन्या, बापू, बाबी सारी मुले आली. श्यामने तुमच्या सारी आणली हो फुले तोडून. आम्हाला एकही नाही ठेवले याने, बाबी म्हणाली. का रे श्याम, केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास सारी फुले? बापू बोलला. चोरट्यासारखा? मी नेहमी नाही वाटते येत तुमच्याकडे फुले नेण्यासाठी, मी म्हटले. नेहमी आपण सारीजण बरोबर असतो, बन्या म्हणाला. तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी, मी विचारले. पण मी माझ्या पडीतले देत नव्हतो का? तूच फनकाराने निघून गेलास. मला का नाही थांबलात? बरे बघून घेईन असे म्हणून तू गेलास. हा असा आज सूड घ्यावयाचा होता वाटते, बाबी म्हणाली. माझी आई सारे ऐकून घेत होती. ती शांतपणे म्हणाली, बन्या, बापू, ही घ्या तुम्हाला फुले. पुन्हा नाही हो श्याम असे करणार. नाही ना रे श्याम, असे म्हणून आईने त्यांना फुले दिली. श्याम, येत जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला, नाहीतर राग धरायचा तू. का आत्ताच येतोस? आपण छाप्पे पाणी नाहीतर लक्षूबाई ताक दे, डेरा फुटला मडकं दे, ते खेळ खेळू, बन्या म्हणाला. माझी आई म्हणाली, आता उशीर झाला आहे, उद्या खेळा हो बन्या, बापू. मुले गेली. माझे तोंड गोरे मोरे झाले होते. आई मला म्हणाली, श्याम, दुसऱ्या घरचे फुले त्यांना न सांगता सवरता आणू नये. त्यांना विचारून आणावी. आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी. परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुकी फुले तोडून आणणे. तू अधीर झालास, परंतु पदरात काही पडले नाही. फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे. बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाही. आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही. घरच्या साध्या अन्नाने जशी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपानेही येत नाही. झाडे म्हणजे फुलांच्या माता. झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात, त्यांना फुलवितात. झाडांच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात. फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीत जा. आपल्या देवाला 2 कमी मिळाली तरी चालतील.
बन्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी ती देवांनाच ना. कोठे गेली तरी देवालाच मिळतील. आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये. ते देवाला आवडणार नाही. देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा. देवाला एक फूल मिळते तरी पुरे, परंतु नीट फुललेले वहा. गड्यांनो, अशा खुडून आणलेल्या मुक्या कळांबद्दल मातेलाच वाईट वाटले. आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळविते, घरात वाढविते व मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते. त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवितात, रसमय गंधमय करतात व ती विश्वंभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात. अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाही. अर्धवट कामे नीट होत नाही, फळत नाही. जगात अर्धवट काही नको. जे कराल ते नीटनेटके संपूर्ण यथासांग करा. उशीर लागला तरी हरकत नाही. काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे. माझी आई मला म्हणे, श्याम, मुक्या कळा नको हो तोडू. त्यांना फुलायला संधी दे, त्यांना नीट फुलू दे. नमस्कार, मी विद्युल्लता पवार. आपण ऐकतोय साने गुरुजी यांनी लिहिलेलं श्यामची आई हे पुस्तक. रात्र तिसरी, मुकी फुले. बारकू, भाकर खाल्ली की नाही रे? येतोस ना आश्रमात? शिवाने